आता अविवेक कुमारत्वा मुकले, जया विरक्तीचे पाणी ग्रहण जाहले, मग उपासन जिही आणिले योगाग्नीचे. ज्याचे अविवेकरूपी बालपण संपून गेले आणि विवेकरूपी तारुण्याचे वैभव ज्याला प्राप्त झाले, ज्याचे विरक्तीरूपी वधूशी लग्न झाले आणि ज्याने योगरूप अग्नीची उपासना सुरू केली, दैवमेवापरे यज्ञै योगिनः पर्युपासते, ब्रह्माग्नावपरे यज्ञै यज्ञेनैवोपजुह्वति. अन्य योगी लोक भगवत अर्पण रूपी यज्ञानेच अनुष्ठान करतात आणि कित्येक योगी लोक ब्रह्मरूपी अग्नीच्या ठिकाणी यज्ञानेच यज्ञाची उपासना करतात. जे यजनशील अहर्निशी, जिही अविद्या हविली मनेसी, गुरुवाक्य हुताशी हवन केले, ते रात्रंदिवस ज्ञानयज्ञ करणारे आत्मज्ञानी लोक आहेत आणि त्यांनी गुरुबोधरूपी अग्नीत मनासह अज्ञानाचे हवन केले आहे. तीही योगाग्नी की यजीजे, तो दैवयज्ञ म्हणीजे, जेणे आत्मसुख कामीजे पंडुकुमरा. अशा प्रकारे योगरूप अग्नीमध्ये जे हवन करतात त्याला दैवयज्ञ असे म्हणतात. हे अर्जुना, त्या दैवयज्ञाने आत्मसुख प्राप्त होते. दैवास्तव देहाचे पाळण, ऐसा निश्चयो परिपूर्ण, जो चिंतीना देह भरण, तो महायोगी जाण दैवयोगे. देहाचे पालन हे प्रारब्धाप्रमाणे होत असते, असा ज्याचा दृढनिश्चय असतो तो देहाच्या पोषणाकरता मनात चिंता करत नाही, तो दैवयोगाने महायोगी आहे असे तू जाण.